पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप इथं काजूचे टरफल घेऊन पुण्याकडे चाललेला ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला पलटी झाला। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या। ट्रक सरळ करण्यासाठी 2 क्रेन बोलावण्यात आल्या। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप इथं काजूचे टरफल घेऊन पुण्याकडे चाललेला ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला पलटी झाला। कागल तालुक्यातील हमीदवाड इथल्या फूड फॅक्टरीतून काजूचे टरफल घेऊन पुणे चाकणकडे निघालेला ट्रक आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास टोप इथं आला असता चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक ओढ्यावरील कठड्याला धडकून ट्रक थोड्या अंतरावर जाऊन पलटी झाला। या अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलीस आणि हायवे पोलीस घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। 2 क्रेनच्या सहाय्यानं ट्रक बाजूला करण्याचा प्रयत्न करत असताना ट्रक ओव्हरलोड असल्यानं दोन्ही क्रेनचं वायरूप तुटलं। त्यामुळे ट्रक सरळ करण्यास वेळ लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी शिरोली पोलीस आणि हायवे पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून वाहतूक सुरळीत चालू केली।